गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपला लास्ट पॉईंट होता दॅट इज मॉलेक्युलर फॉर्म्युला, डिटर्मिनेशन ऑफ मॉलेक्युलर फॉर्म्युला. आता ॲक्च्युली मॉलेक्युलर फॉर्म्युला काय? मॉलेक्युलर फॉर्म्युला इज अ कंपाऊंड. Molecular formula compound is a formula which indicates the actual number of atoms of a constant element in a molecule. मॉलिक्युलमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्याचे ॲक्च्युअल नंबर आपल्याला फाइंड आउट होतात. सो त्याच्यामध्ये पुढचा पॉईंट पाहिला आपण पर्सेंट कॉम्पोजिशन अँड एम्पिरिकल फॉर्म्युला. आता पर्सेंट कॉम्पोजिशन म्हणजे काय? तर पर्सेंट कॉम्पोजिशनमध्ये काय पाहिलं आपण? द पर्सेंटेज बाय मास ऑफ इच एलिमेंट इन कंपाऊंड. पर्सेंटेज बाय मास ऑफ इच एलिमेंट इन द कंपाऊंड. आणि एम्पिरिकल फॉर्म्युला द सिम्पलेस्ट रेशो ऑफ ॲटम ऑफ अ कॉन्स्टंट एलिमेंट इन अ मॉलिक्यूल. Simplest ratio of constant atom in a molecule, that is called as a empirical formula of that compound. Okay, so molecular formula can be obtained from empirical formula. आपण त्याचा एक एक्झाम्पल पाहिलं होतं आपण बेन्झिनचं, ज्याच्या थ्रू आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करा. एम्पिरिकल फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट करू शकतो. दॅट इज मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू आर इंटू एम्पिरिकल फॉर्म्युला. ओके, आर इंटू एम्पिरिकल फॉर्म्युला आपण त्याच्यामध्ये पुट केलं होतं. ठीक आहे. पुढचं पॉईंट आता आपल्या याच्यामध्ये काही न्यूमरिकल्स आपण सॉल्व करतोय. तर न्यूमरिकल्स विल हेल्प अस टू फाइंड आउट द मोलर मास ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. ओके, आता काही कंपाऊंडचे एक्झाम्पल्स आहेत त्याचे आपल्याला मोलर मास फाइंड आउट करायचे किंवा मॉलिक्युलर मास. ओके, फॉर एक्झाम्पल फाइंड आउट मोलर मास ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स. ओके, पहिला एक्झाम्पल आहे कॉपर सल्फेट क्रिस्टल. कॉपर सल्फेट क्रिस्टल. आता पहा आपण कॉपर सल्फेट क्रिस्टल आहे त्याचं मॉलिक्युलर मास किंवा मोलर मास आपण कॅल्क्युलेट करूया. फाइंड आउट द मोलर मास ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स कॉपर सल्फेट क्रिस्टल. पहा पहिला पॉईंट आहे कॉपर सल्फेट क्रिस्टल आणि त्याचा फॉर्म्युला दिला आपल्याला CuSO4 5H2O. CuSO4 5H2O हा काय दिला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला. त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट क्रिस्टलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं? मोलर मास कॅल्क्युलेट करायचं. आता मोलर मास कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये त्याचं ॲटॉमिक मासेस आपल्याला माहिती पाहिजे. ॲटॉमिक मासेस. आता पहा, आता ह्या कॉपर सल्फेटचा आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे, त्याचं सोल्युशन आपल्याला पहा. सोल्युशन, आता कॉपरचं ॲटॉमिक मास त्याने दिलं आहे. ॲटॉमिक मास ऑफ कॉपर, ॲटॉमिक मास ऑफ Cu किती दिले आहेत? 63.5. 63.5. सल्फरचं दिलं त्यांनी, दॅट इज आय थिंक 32. ऑक्सिजन दिलं त्यांनी, दॅट इज 16. हायड्रोजनचा 1. ओके, आता कॉपर सल्फर ऑक्सिजन हायड्रोजन हे सोडून दुसरे एलिमेंट्स नाही, त्यांच्या ॲटॉमिक मासची काही गरज नाही. आता लेट सी मोलर मास ऑफ कॉपर सल्फेट क्रिस्टल. ॲटॉमिक इथं काय घेतो आपण? अल्जेब्रिक सम घेतो आपण. अल्जेब्रिक सम, मोलर सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ कॉपर, देन सल्फर, देन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. सो पाहता याच्यामध्ये ॲटॉमिक मास ऑफ कॉपर, ॲटॉमिक मास ऑफ कॉपर प्लस काय? ॲटॉमिक मास ऑफ सल्फर, ॲटॉमिक मास ऑफ सल्फर +4 का? कारण इथं आपल्याला काय दिलं आहे? CuSO4 याच्यामध्ये ॲटॉमिक मास ऑफ सल्फर +4 इंटू काय? ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन, ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. लक्षात येते का? पहा, ॲटॉमिक मास ऑफ कॉपर प्लस ॲटॉमिक मास ऑफ सल्फर 4 इंटू, आता याच्यामध्ये पहा हा जो आहे ना, इथं ॲटॉमिक मास ऑफ सल्फर घेतलं आपण 4 का? कारण इथं SO4 आहे, ऑक्सिजन 4 दिलं आपल्याला. सो 4 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन प्लस काय करावं लागलं आपल्याला? प्लस ॲटॉमिक मास ऑफ 4 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन प्लस
आता याच्यामध्ये 5 दिलं आपल्याला, सो प्लस 5 इथे दिसतं ना, CO हा 5 दिला आपल्याला, H2O 5 इंटू काय करावं लागेल आपल्याला, प्लस 5 इंटू 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन प्लस ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. आता 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन प्लस ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. ओके, ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन प्लस ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. आता इथं आपण पुट करतोय ॲटॉमिक मास ऑफ कॉपर. पहा आता इथं पहा, ॲटॉमिक मास ऑफ कॉपर किती दिलं आपल्याला, 63.5. सो पुट करा 63.5 प्लस ॲटॉमिक मास ऑफ सल्फर किती दिलं आहे, ॲटॉमिक मास ऑफ सल्फर आपल्याला दिला आहे 32. सो प्लस 32 केलं. आता त्याच्यामध्ये प्लस काय 4 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन किती आहे, ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन आहे आपला 16 पुट केला आपण. ठीक आहे, प्लस काय, प्लस 5 इंटू 2 इंटू 1 का, तर हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 आहे, प्लस ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास 16 आहे. किती आला आपलं, 63.5 प्लस 32. सो याच्यामध्ये 4 इंटू 16 64. सो ॲज इट इज घेऊ आपण इथं 63.5 प्लस 32 प्लस 16 इंटू 4 64. 16 इंटू 4 64 प्लस 16 प्लस 2 18. 5 into 18. Okay, so that will be the equal to 63.5 32 64 and plus 5 into 80 into 5 किती 90 येईल, that will be 90. Okay, plus जर केलं आपण, so that will equal to 249.5. that will be the gram per mole. येते लक्षात. हे काय केलं आपण, मोलर मास कॅल्क्युलेट केलं कॉपर सल्फेटचं. ओके, हा एक एक्झाम्पल दिलं आहे आणि पुढे त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल दिलेत, दॅट इज सोडियम कार्बोनेट मोहर सॉल्ट. ते काय करा, तुम्ही सॉल्व करा. हो, हे एक मी तुम्हाला सॉल्व करून दिलं, बाकीचे 2 तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करा, तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. आणि 1 मार्कालाच विचारतील, एक्झाममध्ये विचारतील तर फाइंड आउट द मोलर मास ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. जे काही कंपाऊंड तुम्हाला दिलेत, येते लक्षात. फार इझी आहे. तुम्हाला ॲटॉमिक मासेस घेऊन आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, फक्त त्याची सम करायची आणि किती कोइफिशियंटने त्याला मल्टिप्लाय केलं तेवढं फक्त लक्ष ठेवायचं, बाकी काही त्याच्यामध्ये करायचं नाही. कारण मोलर मास काय, सम ऑफ ॲटॉमिक मासेस. इथं आपण कॉपर सल्फेटचं एक्झाम्पल सॉल्व केलं. तुम्ही बाकीचे सोडियम कार्बोनेट आणि मोहर सॉल्टचं सॉल्व करा आणि फाइंड आउट करा. मला ते आन्सर दिलेले आहेत, ते आन्सर तुम्ही फक्त क्रॉस चेक करा. ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे आपला सेकंड प्रॉब्लेम आपण घेतोय त्याच्यामध्ये. पहा आता, सेकंड प्रॉब्लेम घेतोय आपण, दॅट इज वर्क आउट द पर्सेंटेज कॉम्पोजिशन ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट्स इन द फॉलोइंग कंपाऊंड्स. ओके, काही कंपाऊंड्स आहे त्याच्यामध्ये पर्सेंटेज कॉम्पोजिशन आपल्याला कॉन्स्टंट एलिमेंटचं फाइंड आउट करायचं. सेकंड प्रॉब्लेम पहा, वर्कआउट पर्सेंटेज कॉम्पोजिशन. आता पर्सेंटेज कॉम्पोजिशन म्हणजे काय, द पर्सेंटेज बाय मास ऑफ इच एलिमेंट इन कंपाऊंड. पर्सेंटेज बाय मास ऑफ इच एलिमेंट इन अ कंपाऊंड. कंपाऊंड मधलं प्रत्येक एलिमेंटचं पर्सेंटेज बाय मास आपल्याला फाइंड आउट करायचं. पहिलं एक्झाम्पल दिलं त्याने लीड फॉस्फेट. आता घेऊ आपण लीड फॉस्फेटचं एक्झाम्पल घेऊया. लीड फॉस्फेट, त्याचं फॉर्म्युला दिलं त्यांनी, दॅट इज PB3 PO4 ग्रुप ट्वाइस. ओके, ब्रॅकेट काय दिले, PB3 PO4 ग्रुप ट्वाइस, दॅट इज द लीड फॉस्फेट. आता पर्सेंटेज कॉम्पोजिशन ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट्स. सोल्युशन पाहता याचं काय फाइंड आउट करायचं आपल्याला, पर्सेंटेज कॉम्पोजिशन ऑफ एलिमेंट्स, कॉन्स्टंट एलिमेंट्स. आता कॉन्स्टंट एलिमेंट्स काय, PB आहे, T आहे आणि O आहे, 3च आहेत. लीड
phosphorus and oxygen, these are the elements, constant elements of which forms the lead phosphate. Okay, आता पहा, आता याच्यामध्ये पर्सेंटेज कॉम्पोजिशन ऑफ एलिमेंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. सोल्युशन पहा. आता सोल्युशनमध्ये पहिला पॉईंट काय, मॉलिक्युलर मास ऑफ लीड फॉस्फेट इज इक्वल टू मॉलिक्युलर मास ऑफ लीड फॉस्फेट इज इक्वल टू काय, इज इक्वल टू, आता लीड फॉस्फेटचं मॉलिक्युलर मास आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो पहिल्यांदा किती आहे, Pb3 आहे. सो 3 इंटू ॲटॉमिक मास ऑफ Pb, 3 इंटू ॲटॉमिक मास ऑफ Pb प्लस प्लस काय, फॉस्फेट किती आहे 2. सो 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ फॉस्फरस, फॉस्फरस 2 आहे आणि ऑक्सिजन 4 आहे याच्यामध्ये. 4 इंटू 2 8. ओके, सो प्लस काय येईल 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ फॉस्फरस प्लस 4 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन, ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. काय केलं, 3 इंटू ॲटॉमिक मास ऑफ लीड प्लस 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ फॉस्फरस प्लस 4 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. ओके, सो याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहा 4 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन आहे याच्यामध्ये आपल्याला, पण इथं आपल्याला त्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, इथं 3 इंटू ॲटॉमिक मास ऑफ Pb प्लस 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ, हां इथं 2 ने आपल्याला मल्टिप्लाय केलं, पण 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ फॉस्फरस इंटू 4 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. तर व्हॅल्यू पुट करू आपण. इथं आपल्याला ॲटॉमिक मास ऑफ Pb दिलं आहे. Pbचा ॲटॉमिक मास दिलं आहे आपल्याला 207. फॉस्फरसचा ॲटॉमिक मास दिलं आहे आपल्याला 31 आणि ऑक्सिजनचं आपल्याला माहिती आहे 16. ओके, ऑक्सिजनचं 16. आता आपण कॅल्क्युलेट करू शकतो. काय कॅल्क्युलेट, फक्त व्हॅल्यू पुट करायचं. पहिलं काय 3 इंटू ॲटॉमिक मास ऑफ Pb, 3 इंटू ॲटॉमिक मास ऑफ Pb किती 207 प्लस काय करावं लागेल आपल्याला 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ फॉस्फरस, फॉस्फरसचं किती आहे 31 प्लस ॲटॉमिक मास ऑफ फॉस्फरस प्लस 4 घ्यायचं, कारण इथं 4 आहे. 4 काय ऑक्सिजन. सो 4 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती आहे 16. ओके, पहा लक्षात येते का, 3 इंटू 207 प्लस 2 इंटू 31 प्लस 4 प्लस इंटू 16 आपण घेतलं. ओके, आता 3 इंटू 207 किती आला 621 प्लस 2 इंटू 31, आता 16 इंटू 4 64. सो दॅट इज 31 प्लस 64. ओके, सिम्प्लिफाय केलं आपण त्याला, तर दॅट विल बी इक्वल टू 2 ने याला मल्टिप्लाय केलं आपण, 621 विल बी 811 ग्रॅम पर मोल. दिस विल बी द पर्सेंटेज कॉम्पोजिशन ऑफ एलिमेंट्स. किती पर्सेंटेज कॉम्पोजिशन आहे 811 ग्रॅम पर मोल. ओके, याच्यामध्ये याला आपण 64 प्लस 31 केलं तर किती झालं, इट विल बी 5 आणि 6 प्लस 3 95 इंटू 2 जर केलं आपण आणि त्याची सम आपण याच्यामध्ये 621 मध्ये आपण त्याला ॲड केलं तर दॅट विल बी द 811 ग्रॅम पर मोल. हे झालं एकाचं. तसं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. पुढचं आपल्याला एक्झाम्पल दिले मॅक्रोस्मिक सॉल्ट, दॅट इज सोडियम अमोनियम हायड्रोजन सल्फेट टेट्राहायड्रेट, सोडियम अमोनियम हायड्रोजन फॉस्फेट टेट्राहायड्रेट हे आपल्याला दिले आणि पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 आपल्याला दिले. हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल पर्सेंटेज कॉम्पोजिशन ऑफ दिस एलिमेंट्स. ओके, सो इझी आहे त्याच्यामध्ये. आता हे झालं पर्सेंटेज कॉम्पोजिशन ऑफ एलिमेंट Pb
O3PO4 ट्वाईस. आता याच्यामध्ये पहिला पॉईंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, डिटरमाइन पर्सेंटेज कॉम्पोजिशन ऑफ पीबी. आता हे झालं ओव्हरऑल आपण ह्याचं मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट केलं लीड फॉस्फेट. पण आपल्याला काय करायचं, पर्सेंटेज कॉम्पोजिशन ऑफ इच एलिमेंट. तर पहिला एलिमेंट आहे याच्यामध्ये, पहिला एलिमेंट पाहता, पुढचा पॉईंट आपला लीड फॉस्फेटचंच पाहतोय. पहिला पॉईंट आपला लीड फॉस्फेटचं मॉलिक्युलर मास किती आलं, 811 ग्रॅम पर मोल. ठीक आहे. आता पुढचा फर्स्ट पॉईंट पाहतो सोल्युशनमध्ये, डिटरमाइन पर्सेंटेज कॉम्पोजिशन ऑफ पीबी. पर्सेंटेज कॉम्पोजिशन ऑफ पीबी. आता लीडचं पर्सेंटेज कॉम्पोजिशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मास ऑफ पीबी इन पीबी 3PO4 इज 3 × 207. बघा मास ऑफ पीबी, पीबीचं मास किती दिलं आपल्याला, दॅट इज पीबी इन PB3PO4 ट्वाइस, दॅट इज 3 × 207. that will be equal to 621. Okay. आता mass of PB in PbO3 PO4 twice upon molecular mass into 100 केलं तर आपल्याला त्याचं पहा फॉर्म्युला काय, पर्सेंट कॉम्पोजिशनचा मास अपॉन मोलर मास. सो मास ऑफ PB in PB3PO4 group twice upon molecular mass of PB3PO4 twice into 100. आता मास ऑफ PB किती आहे, 621 आणि मॉलिक्युलर मास ऑफ PB इन PbO4 811 विच इज इक्वल टू किती येईल मग, इंटू 100 करायचं आपल्याला, इंटू 100. सो दॅट विल बी इक्वल टू 76.57%. ओके. 621 अपॉन 811 टू 100 जर केला तर दॅट विल बी 76.57. हा आला PB इन PB3PO4 दॅट इज लीड फॉस्फेटमध्ये किती PB पर्सेंटेज आहे, पर्सेंट कॉम्पोजिशन दॅट इज 76%. ओके. ओव्हरऑल 100% आहे. PB, P अँड ऑक्सिजन 3 एलिमेंट्स आहेत. तर त्याच्यातला फक्त आपण पहिला PB काढला. आता नेक्स्ट आपल्याला काढायचं आहे पुढचा पर्सेंटेज कॉम्पोजिशन ऑफ PB काढला आपण. आता PB नंतर पुढचा आहे आपला पर्सेंटेज कॉम्पोजिशन ऑफ फॉस्फरस इन मास ऑफ PB, मास ऑफ P. आता फॉस्फरसचं पर्सेंटेज कॉम्पोजिशन काढायचं सेम. आता फॉस्फरसचं मास ऑफ P, मास ऑफ फॉस्फरसचं मास किती आहे याच्यात, 2 × 31 दॅट इज इक्वल टू 62. मास ऑफ फॉस्फरस किती आहे, 2 आहेत, 2 ने PO4 ट्वाईस आहे, PO4 ग्रुप ट्वाईस आहे, त्यामुळे 2 ने मल्टिप्लाय केला आपण फॉस्फरसच्या मासला, ॲटॉमिक मासला, दॅट विल बी द 62. दॅट इज द मास ऑफ फॉस्फरस इन लीड फॉस्फेट. ओके. आता पहा मास ऑफ फॉस्फरस इन PB3PO4, मास ऑफ फॉस्फरस इन PB3PO4 ग्रुप ट्वाइस डिवाइड बाय मोलिक्युलर मास इंटू 100. मास ऑफ फॉस्फरस किती आहे, 62. मोलर मास ऑफ PB3PO4 किती आहे, 811 इंटू 100 जर केला आपण दॅट विल बी इक्वल टू 7.64%. ओके. दिस इज द पर्सेंटेज बाय मास. 62 अपॉन 811 इंटू 100 जर केलं आपण दॅट विल बी द 7.64% आलं आपलं. ओके. कॅल्क्युलेशन करा, तुमच्या लक्षात येईल. पुढचं आहे मास ऑफ ऑक्सिजन. आता कोणता राहिला आपला, ऑक्सिजन. सो मास ऑफ ऑक्सिजन इन मास ऑफ ऑक्सिजन पण किती आहेत याच्यामध्ये,
2 × 4 × 16. ओके, कारण की त्या इथं 4 ऑक्सिजन आहेत, सो 4 × 16 आणि 2ने मल्टिप्लाय करायचं, कारण फॉस्फेटचे ग्रुप किती आहेत, 2 ग्रुप्स आहेत. ओके, सो 16 × 4 64, 64 × 2. ओके, दॅट इज द 64 × 2 विच इज इक्वल टू 128. ओके, 4 × 2 8, 6 × 2 12, दॅट इज 128. आता परत मास ऑफ ऑक्सिजन अपॉन मोलर मास ऑफ Pb3PO4. मास ऑफ ऑक्सिजन किती आहे याच्यामध्ये 128 डिवाइड बाय मोलर मास किती आहे 811, जे की आपण सुरुवातीला कॅल्क्युलेट केलं तर इंटू 100 विच इज इक्वल टू 15.78%. Okay, so this is the percentage by mass of constituent present in the elemental composition. Okay, काय काय आहे आता elemental composition? So work out the percentage composition of Pb3PO4 ग्रुप ट्वाइस. याच्यामध्ये पर्सेंटेज कॉम्पोजिशन पहिल्यांदा तर याचा आपण मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करतो, दॅट इज द 811 ग्रॅम पर मोल. ओके, हे का, कारण आपल्याला ॲटॉमिक मासेस दिलेले होते. ठीक आहे, आता पर्सेंटेज कॉम्पोजिशन आपल्याला फाइंड आउट करायचं. तर पर्सेंटेज कॉम्पोजिशन म्हणजे काय, द पर्सेंटेज बाय मास ऑफ इच एलिमेंट इन अ कंपाऊंड. आता फॉस्फरस लीडचं काढलं, फॉस्फरसचं काढलं, ऑक्सिजनचं काढलं. लीडचं किती मिळालं आपल्या पर्सेंटेज कॉम्पोजिशन, दॅट इज Pb इज नथिंग बट 76.57%. फॉस्फरस किती मिळालं आपल्याला, दॅट इज 7.64%. आणि ऑक्सिजन किती मिळालं आपल्याला, दॅट इज 15.78%. आणि यांचे ओव्हरऑल जर आपण सम घेतले तर दॅट विल बी द 100. दॅट इज कॉल्ड ॲज अ पर्सेंटेज कॉम्पोजिशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. हे आपण एकाच काढलं, असं तुम्ही पुढचे जे आपल्याला दिलेत त्याचं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, सो हे काही न्यूमेरिकल्स आपण याच्यामध्ये घेतले. उद्याच्या लेक्चरला आपण त्याच्या पुढचं पॉईंट घेऊया. ठीक आहे, न्यूमेरिकल्स फार इझी आहेत, तुम्ही केअरफुली जर केले तर तुमच्या लक्षात येतील. ठीक आहे, थँक्यू.